ही उलट शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर योजना आहे. तर का? कारण पुढच्या 5 वर्षाचा जर आपण विचार केला तर नारळ काढण्याचे दर नक्कीच वाढणार आहे. तर आज जरी आम्ही 215 रुपये घेतोय किंवा साधारण नारळ पट्टी 100-150 रुपये घेतोय, पण पुढच्या 5 वर्षामध्ये महागाई तर नक्कीच वाढणार आहे. त्यामुळे नारळ काढण्याचे शुल्क देखील वाढणार आहे. पण त्याचबरोबर नारळाच्या झाडांना खतं नाही गेली तर झाडाचा आजारपण सुद्धा वाढणार आहे. त्याच्यासाठी गेंड्याभुंगाचा हा तो विषय आहेच, त्याचबरोबर पांढरी माशीची सुद्धा लागण खूप मोठ्या प्रमाणात होते, ज्यामुळे नारळाचं उत्पादन कमी होत चाललंय. जर हे नाही झालं आणि नारळाच्या काढणीचं शुल्क वाढत गेले तर झाड लावणं हे आपल्या आर्थिक गणितामध्ये जुळणार नाही. तर त्याचा विचार करून आपण ही संकल्पना आता कोकोनट पार्टनरची आणलेली आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक ग्राहकाला आर्थिक भार बसणार नाहीये नारळ काढणीचा. कारण 5 वर्षामध्ये तुम्हाला 1 रुपया खर्च करायचा नाहीये. फक्त 1 वर्षाची नारळ काढणीची शुल्क दिल्यानंतर तुम्हाला ती रिफंड मिळणार आहे, म्हणजे तेही तो विषय नाहीये. प्लस झाडांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आपण त्यांना खतं देणार आहोत. त्याच्यामुळे खतं कोणती घालायची, कसं घालायचं हेही त्यांना टेन्शन राहणार नाहीये. अच्छा, आतापर्यंत नारळ काढल्यानंतर नारळ विकायचे कुठे, मार्केट कुठे बघायचं, तोही प्रश्न याच्यातनं सॉल्व्ह होतोय. आणि आपण ह्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, कोकोनट पार्टनर बनण्यामुळे, सहकार्यामुळे आपण एक स्थानिक रोजगार निर्मितीकडे जास्त चालना करतोय. कारण लोक बोलतायत की कोकणामध्ये रोजगार नाही, आणि उलट रोजगार आहे तो निर्माण करणं गरजेचं, ते आपण निर्माण करतोय. त्याच्यामुळे स्थानिक रोजगार मिळाले. नारळ कोकोनट पार्टनर बनण्याचे फायदे काय, हा स्वाभिमानाचा भाग आहे. तो शेतकऱ्याला एक स्वाभिमान मिळणार आहे की माझी झाडं रोजगार निर्मिती करणार आहे, माझी झाडं माझ्या रत्नागिरीचं नाव उभं करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हे खूप मोठा फायदा आहे. म्हणून प्रत्येक नारळ बागायतदाराने कोकोनट पार्टनर बनण्यासाठी यावे असे मी आवाहन करतोय. कारण ह्याच्यामुळे आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यामध्ये प्रोजेक्ट नाही असं बोलण्यापेक्षा आपण आपल्यापासून हे प्रोजेक्टची निर्मिती करू शकतो. आपण पहिलं सुरुवात करूया. आम्ही तुमच्या सोबत आहोत. स्वराज्य ॲग्रो नारळ सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने 10.5 वर्षाचा अनुभव ह्याच्यामध्ये खर्च केलेला आहे, जो आपण एक वेगळ्या आयामावर घेऊन जाऊ शकतो आणि नारळाच्या झाडाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाऊ शकतो, जेणेकरून आपल्याकडे रोजगार मोठ्या प्रमाणात उत्पन्न होईल आणि आपलं नाव, रत्नागिरीचं नाव एक वेगळं आणि बोलतात ना सुवर्ण अक्षरात कोरलं जाईल ह्या प्रकल्पामध्ये. आपलं कोकण भारतासारख्या एका कृषीप्रधान देशाला निसर्गानं दिलेलं समृद्धमय देणं आहे. जे जगात आहे ते एकट्या कोकणात आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कोकणात डोंगर, दऱ्या, ऐतिहासिक गड किल्ले आहेत. 750 किलोमीटरचा अफाट समुद्र किनारा लाभला आहे. तसेच कोकण कृषी, मत्स्य, पर्यटन, आहार, संस्कृती या सर्व विविध अंगाने नटलेले आहे. खऱ्या अर्थाने आपली जमीन सोन्याची खाण आहे. या सोन्याच्या खाणीत काही रत्ने आहेत, ज्याच्या जोरावर आपण लखपती, करोडपती होऊ शकतो. ती रत्ने म्हणजे आंबा, काजू, फणस, नारळ, करवंदे, जांभूळ, जाम, रानमेवा, तोरणे आणि असे बरेच काही. या रत्नांपैकी आंबा व काजू या पिकांनी कोकणातील शेतकऱ्यांना लखपती, करोडपती बनविले. आता आंबा व काजू पिकांबरोबर जो आपल्या प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात करून देणारा रत्न म्हणजे नारळ सुद्धा सज्ज होतोय शेतकऱ्यांना लखपती, करोडपती बनविण्यासाठी. मात्र यासाठी गरज आहे ती म्हणजे कोकणातील शेतकऱ्यांनी कात टाकण्याची, स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची, नारळ पिकाच्या बाबतीत दृष्टिकोन बदलण्याची आणि नारळ पिकापासून विविध उत्पादनं बनवण्यास सुरुवात करण्याची. असे असूनही आपल्या देशातील नारळ बागायतदारांना पुढील मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. ते म्हणजे झाडावर चढणाऱ्या कुशल कामगारांचा अभाव, नारळ लागवडीबद्दल तांत्रिकदृष्ट्या अज्ञान, खताचा व पाण्याच्या योग्य नियोजनाचा अभाव, कीड व रोग व्यवस्थापनेचा अभाव, इरिओफाईड कोळीची लागण होणे, गेंड्या भुंगा लागणे, कोंब कुजवा होणे, नारळ फळाचा आकार लहान होणे, परिणामी उत्पादन क्षमता कमी होणे, नारळ उत्पादनाची अनिश्चितता, योग्य दर न मिळणे. या सर्वांपैकी कोणत्याही एका संकटाला तुम्ही सामोरे जात आहात तर निश्चितच तुम्हाला कल्पवृक्ष सुरक्षा मित्रची आवश्यकता आहे.
म्हणूनच अशावेळी नारळ लागवडीपासून नारळ काढणीपर्यंत असलेल्या अडचणीवर उपाय म्हणून नारळ बागायतदारांच्या ज्वलंत मागणीनुसार स्वराज्य एंटरप्राइजेस कंपनीने कल्पवृक्ष सुरक्षा मित्र ही नारळाच्या झाडाची शास्त्रशुद्ध पद्धतीने व आपुलकीने योग्य व्यवस्थापन करणारी देशातील पहिली संकल्पना 1 जानेवारी 2015 पासून रत्नागिरीतून सुरू केली. त्यामुळे नारळ बागायतदारांना इतर अडचणींवर मात करणे सहज शक्य झाले. नमस्कार. आज आपण भेटणार आहोत स्वराज्य ॲग्रो अँड अलाइड सर्व्हिसेसचे तुषार आगरे यांना. आगरे साहेब नमस्कार. नमस्कार. तुषार आगरे म्हणजे आमच्या कोकणचे कल्पवृक्ष मॅन म्हणूया, नारळ मॅन म्हणूया. नारळ या विषयासाठी, नारळाचं झाड या विषयासाठी आगरे साहेब आपण आयुष्य वाहून घेतलेलं आहे. मला आधी सांगा साहेब, मगाशी आपण बोललो त्यावेळेस तुम्ही सांगितलं की तुमची बेसिक बॅकग्राऊंड इंजिनिअरिंगची आहे. मग तुम्ही ह्या शेती आणि नारळाच्या ह्याच्यामध्ये कसे काय आले क्षेत्रामध्ये? मुळात माझं जन्म शिक्षण हे मुंबईचं आहे आणि 2011ला मुंबई सोडून आलो. याच्या मागे सुद्धा एक कारण असं आहे की 2010ला छत्रपती शिवाजी महाराजांसमोर एक निर्णय घेतला होता की मुंबई सोडायची आणि वेगळं काहीतरी करायचं. त्या अनुषंगाने एप्रिल 2011ला मुंबई सोडून आलो आणि इथे आल्यानंतर लक्षात आलं की इथे आंबा, काजू आणि नारळ ही 3 महत्वाची पिकं जी कोकणातली आहेत. हे त्याच्यामध्ये फक्त आंबा आणि काजू हेच वर चढ आहेत, पण नारळ मागे पडलेला आहे. तर ह्या नारळाला कुठेतरी न्याय मिळावा आणि नारळ हा कॅश क्रॉप म्हणून आपल्या समोर यावं यासाठी त्याच्यावर काम करायला 2012 पासून सुरुवात केली. पण साहेब, आम्ही आमच्या धाड्यांमध्ये वाचलेलं आहे, आमच्या वाडवडिलांनी सांगितलेलं आहे, नारळ हा कल्पवृक्ष आहे आणि नारळाची झाडं हे अख्खं कुटुंब पोसू शकतात आणि तुम्ही तर म्हणताय की नारळ हा दुर्लक्षित राहिला आंबा काजू पुढे. हो, कारण नारळापुढे तो खरोखर आंब्यापुढे तो खरोखर दुर्लक्षित राहिलेला आहे. नारळचं झाड हे कल्पवृक्ष हे फक्त पुस्तकातच आहे आणि आपल्याला अभ्यासातच शिकवलंय. त्याच्या पलीकडे तो कल्पवृक्ष म्हणून त्याचं प्रॅक्टिकली किंवा वापर झालेला नाही. नारळाच्या शेंड्यापासून ते बुंद्यापर्यंत प्रत्येक भागाचा वापर केला जातो, पण त्यातला कोणत्याही भागाचा वापर करणारा एकही प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात नाही. हे आपल्यासाठी दुर्दैव आहे. बरं, मग आता हे सगळं तुम्हाला जाणवलं, तुम्हाला समजलं, मग ह्याच्यासाठी तुम्ही 11 सालापासून इथे येऊन करताय, काय केलंय ते तरी आम्हाला सांगा. सर, माझं प्लॅनिंग 2012लाच होतं की नारळाचं प्रोसेसिंग युनिट रत्नागिरीमध्ये सुरू करावं. पण ज्यावेळेला काम सुरू करत असताना हे लक्षात आलं की ही योग्य वेळ नाहीये. म्हणजे मुळात आपल्याकडे काही प्रश्नांना बागायतदार त्रासलेले आहेत. त्यातलं महत्वाचं म्हटलं तर कुशल कामगार नाहीये जे नारळाच्या झाडावर चढून नारळ काढण्याचं काम करणारे. दुसरं आहे खतं कशी घालावीत, कोणती घालावीत, कुठे घालावीत ह्याचंही अज्ञान आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी आहे. तर ह्याच्यावर काम करायचं आधी निर्धार केला. आधी लोकांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. म्हणजे जी पोकळी निर्माण झालेली आहे की नारळ आहेत पण नारळ पाडवी नाहीये, ती पोकळी दूर करण्याचं काम पहिलं सुरुवात केलं कल्पवृक्ष सुरक्षा मित्र या नावाने. अच्छा, आणि त्याला कितपत प्रतिसाद मिळाला आणि त्याचा रिझल्ट काय झाला? नक्कीच. कल्पवृक्ष म्हणून आपली नारळ काढण्याची पोकळी आधी दूर केली आपण आणि याच्यात 2012, 13, 14 पर्यंत आपण ऍक्च्युअली याच्यावर काम सुरू केलं. म्हणजे सुरू करण्याच्या आधी ज्या गोष्टी कराव्या लागतात त्या गोष्टी केल्या आणि 1 जानेवारी 2015ला खऱ्या अर्थाने आपल्या कामाला सुरुवात झाली. प्रॅक्टिकली नारळ काढण्याची सर्व्हिस द्यायला. ही नारळ काढण्याची सर्व्हिस आम्ही नक्की काय करतो तर साधा नारळ काढणी आणि आमच्या काढणीमध्ये काय फरक आहे तर आम्ही ह्याला पूर्णपणे एक प्रोफेशनल त्याला टास्क बनवलेला आहे. आम्ही प्रत्येक झाडाला नंबरिंग करतो, प्रत्येक झाडाची हिस्ट्री घेतो, त्यांनी लागवड कधी केली, कोणत्या व्हरायटीचा आहे, ह्या सगळ्यांपासून आम्ही त्याची माहिती घेतो. त्यानंतर नारळ काढणीला सुरुवात होते. नारळ काढणीनंतर आम्ही प्रत्येक झाडाचे नारळ किती काढलेले आहेत याची नोंद करतो. परत आम्ही झाडावर नारळ किती उरले ह्याचेही आम्ही डेटा घेतो. हा सगळा डेटा आम्ही आमच्या मोबाईल ऍप मध्ये आम्ही स्टोअर करतो. आपण जगातले एकमेव आहोत जे नारळाच्या झाडासाठी हा ऍप तयार केला आहे, ज्या ऍपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फायद्याचा विषय असा आहे की त्यांना थर्ड पार्टी प्रोडक्शन रिपोर्ट मिळतो. म्हणजे वर्षाअखेर त्यांच्या प्रत्येक झाडाचं स्टॅटिस्टिक्स त्यांच्या हातात मिळतं. अच्छा, म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही 14 झाडं असली तर पहिल्या झाडाला किती नारळ लागले आणि 13व्या झाडाला किती नारळ लागले, गेल्या वर्षी किती उत्पन्न मिळालं, या वर्षी किती उत्पन्न मिळालं, हे सगळं शेतकऱ्याला त्या ऍपमध्ये दिसतंय. हो. मग आता ह्याचं बाकी खत, औषधं ह्याचं नियोजन तुम्ही करता का? हो, ह्याचंही आम्ही नियोजन करतो. आम्ही
झाडावर चढल्यानंतर ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत, साफसफाई आहे, गेंडेभुंगाचं निरीक्षण, त्याचा औषधोपचार, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या सर्व्हिसमध्ये इन्कॉर्पोरेट केलेल्या आहेत. म्हणजे हे सगळं करून झाल्यानंतर आम्ही खाली नारळ गोळा करून त्या मोजणं, ह्या सगळ्या गोष्टी होतात. प्लस आम्ही ह्याच्यामध्ये महत्वाचा एक विषय आहे की शेतकरी झाडांना खत घालत तर नाही. त्यांनी खत नाही घातलं तरी चालतं, ह्या अंधश्रद्धेमध्ये आतापर्यंत आपला बराचसा शेतकरी वर्ग आहे. पण झाडाला खत दिल्याशिवाय ते प्रोडक्शन येणार नाहीये. ह्यासाठी आम्ही ह्या सर्व्हिसमध्ये आम्ही खत सुद्धा मोफत देतो. झाड मालकाला ते त्यांनी झाडांना घालायचं. पण मग हे खत तुमच्याकडे जाऊन आणायचं की काय करायचं? नाही, हे खत आम्ही त्यांना घरपोच देतो. पण आता ह्या सगळ्याची काहीतरी तुमची आता हे कल्पवृक्ष तुमचं जे काय आहे त्याच्यामध्ये काहीतरी फी असेल, ती परवडण्यासारखी असते का? हो, ती परवडण्यासारखी आहे. आता मुळात आपण आता ह्या स्टेजला आलेलो आहोत की ज्या पद्धतीने मी 2012ला एक विचार केला होता की नारळावर इंडस्ट्री, प्रोसेसिंग इंडस्ट्री रत्नागिरीत उभी करावी. या अनुषंगाने आता पावलं आपण उचलतोय. आपल्याला ह्या सर्व्हिसला आता 10.5 वर्ष होऊन गेलेली आहे. आपण ठरवलेल्या प्लॅनिंगनुसार आता आपण प्रोडक्शन मध्ये येण्याचं नियोजन सुरू केलेलं आहे. आता तुम्ही साधारणपणे 15 सालापासून सलग 10 वर्ष ही अनेक नारळाची झाडं तुम्ही एक आपण म्हणून दत्तकच घेतलेली आहे. कारण त्याला तुम्ही खत नेऊन देताय, त्यांची सगळी काळजी घेताय, गेंड्या भुंग्यापासून संरक्षण करता असं तुम्ही म्हणताय. मग आता ह्याच्यामुळे आता जे नारळाच्या झाडाचं पीक जे वाढतंय, तर आता प्रश्न असा होतो की माझ्या दारामध्ये माझे जवळजवळ 100-150 नारळ आहेत, मला लागणार त्याच्यातले 25-30. मग अशा परिस्थितीमध्ये नारळाचं तुमचं पीक वाढलं का? आणि वाढलेल्या पिकाचं आम्ही काय करायचं? कारण मी शेतकरी नसतो तरी सुद्धा माझ्या दारामध्ये 8-10 झाडं असतातच कोकणात. मग याच्यासाठी तुमच्याकडे काय पर्याय येतात? आपल्या ह्या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये अनेकांच्या झाडांना सकारात्मक रिझल्ट आलेले आहेत. त्यांची प्रोडक्शन कॅपॅसिटी सुद्धा देखील वाढलेली आहे. आता विचार आम्ही केलेला आहे की आता आपण जर 2012ला मी विचार केला होता की महाराष्ट्रातली पहिली प्रोसेसिंग इंडस्ट्री रत्नागिरी उभी करावी, त्या अनुषंगाने आपण आता पावलं उचलत आहोत. आपण महाराष्ट्रात पहिल्यांदा आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये 50 गावांमध्ये नारळावर आधारित 50 प्रकल्प उभं करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करत आहोत. नाही, हे जर मला परत सांगा. 50 गावामध्ये 50 गावांमध्ये नारळावर आधारित 50 प्रकल्प. ओके. हे संपूर्ण देशभरामध्ये ऍक्च्युली, पण आपण संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्यांदा करत आहोत. आणि तेही रत्नागिरी तालुक्यामध्ये. हा प्रकल्प आपल्या रत्नागिरी तालुक्याचं मान उंचावण्याचा प्रकल्प असेल, ज्याच्यामध्ये आपण 50 गावांमध्ये तरुणांना रोजगार देणार आहोत. हा मोठा आणि प्लस अनेक बचत गटांना आपण काम देणार आहोत ह्या माध्यमातून. आता हा प्रकल्प आहे तो कनेक्ट कोकोनट ट्री ह्या प्रकल्पाअंतर्गत आपण तो मार्गस्थ करतोय. म्हणजे आता ह्याच्यामध्ये शेतकरी आणि तुमचं नातं मग बदलणार आहे? हो, त्याच्यामध्ये आता आपण जे काही सर्व्हिस देत आहोत ती सर्व्हिसचा एक विषय वेगळा आहे. आणि आता ह्या प्रकल्पासाठी आम्ही शेतकऱ्यांना इन्व्हाइट करत आहोत ऍज अ कोकोनट पार्टनर म्हणून. आता कोकोनट पार्टनर. ओके. ज्यांनी आम्हाला नारळ द्यायचे आहे. कोकोनट पार्टनर बनण्याचा महत्त्वाचा विषय म्हणजे याच्यामध्ये फायदेशीर काय आहे तर पूर्ण 5 वर्ष, हा 5 वर्षाचा करार असणार आहे शेतकऱ्यांबरोबरचा. त्या 5 वर्षामध्ये नारळ काढणी आम्हीच करणार आहोत. त्याच्यासाठी लागणारं खत सुद्धा आम्ही स्वतःच्या स्वखर्चाने घरपोच करणार आहोत. गेंड्या भुंग्यासाठी लागणारा उपचार, औषधोपचार जे काय आहे ते सुद्धा आम्हीच करणार आहोत. आणि समजा गेंड्या भुंग्यामुळे झाड दगावलं तर त्याचे नुकसान भरपाई 1000 रुपये सुद्धा आम्हीच देणार आहोत. आणि आम्ही काढलेले नारळ हे सुद्धा आम्हीच विकत घेणार आहोत 12 ते 20 रुपये या दराने. कोकोनट पार्टनर बनण्यासाठी एक सुविधा अशी आहे की तुम्हाला 5 वर्षाचा करार असल्यामुळे तुम्ही 1 वर्षाचंच फक्त नारळ काढणीचे शुल्क तुम्हाला पे करायचे आहे, जे आहे 1290 रुपये. आणि हे 5 वर्षानंतर म्हणजे 5 वर्षापर्यंत तुम्ही नारळ देण्यामध्ये सातत्य ठेवलं आणि ते नारळ जास्तीत जास्त दिलं तर आम्ही हे 1290 रुपये 100% अमाऊंट ही 5 वर्षानंतर तुम्हाला परत करू. अच्छा, म्हणजे तुम्ही 5 वर्ष नारळ काढणार, नारळाच्या झाडाची गेंड्या भुंग्यापासूनची काळजी तुम्ही घेणार, त्याच्यानंतर तुम्ही खत घरपोच देणार, तुम्ही नारळ विकत घेणार आणि आम्ही फक्त काय करायचंय पहिल्या वर्षाचे 1290 द्यायचे आणि त्यानंतर ते सुद्धा जर का हे सगळं अग्रीमेंट व्यवस्थित सक्सेसफुल झालं तर ते 1290 सुद्धा तुम्ही आम्हाला परत देणार. पण मग हे तुम्हाला पैसे कसे मिळणार याच्यात? नाही, आपण जे आपण तुमच्याकडे नारळ विकत घेणार आहोत
त्याच नारळाच्या आधारावर आपण प्रक्रिया उद्योग उभा करत आहोत आणि या प्रक्रिया उद्योगातूनच आपण आपला फायदा काढणार. प्रक्रिया म्हणजे फक्त आपण नारळ घेणार आहात की आणखीन बाकीची जी प्रॉडक्ट आहेत? आपण सोबतच नारळ तर घेणारच आहोत, पण जी धावळा, बऱ्याच जणांचा एक अडचणीचा विषय राहतो की धावळा टाकायचे कुठे, तेही धावळा आपण नेणार आहोत. इव्हन साफसफाई करताना पडणारा कचरा सुद्धा आपण नेणार आहोत, म्हणजे मालकाला कुठेही त्याचा त्रास होणार नाही, कुठे अडचणीचा विषय राहणार नाहीये. म्हणजे नारळाच्या झाडाचं कल्पवृक्ष जे मगाशी आपण उच्चार केला होता, त्याप्रमाणे आपण कल्पवृक्षाप्रमाणे त्याचे सगळ्या भागांचा, सगळ्या उत्पादनाचा आपण वापर करणार आहोत आणि प्रोडक्शन महाराष्ट्रातलं पहिलं प्रक्रिया युनिट आपण इथे उभं करणार आहोत. नाही, अतिशय चांगली कल्पना आहे. म्हणजे ज्याची 8-10 झाडं असतील तो ह्याच्यात सहभागी होऊ शकतो का, की जे 25, 50, 100 अशी काय अट आहे? नाही, ह्याच्यात ज्याचं एक झाड आहे तो सुद्धा याच्यात सहभागी होऊ शकतो. एक झाड असलेला पण? हो. म्हणजे एक प्रकारे तुम्ही झाडाला इन्शुअर करताय की ते झाड जर का गेंड्या मुंग्यामुळे दगावलं, काय त्याचं बरं वाईट झालं तर तुम्ही त्याचे 1000 रुपये देणार. तुम्ही झाडाचा सगळा काळी कचरा जो असेल तो तुम्ही घेऊन जाणार. वेस्टेज आहे ते दुसऱ्या प्रोडक्टचं रॉ मटेरियल आहे, ह्या बेसवर आपण ते करतो. म्हणजे 0 वेस्टेज असणारा हे आपला प्रकल्प असेल. त्याच्यामध्ये मला एखादा नारळाचा पार्ट आणि त्याचं तुमचं प्रॉडक्ट असं तुम्ही काय सांगाल का? म्हणजे समजा एक मी मेरवी गाव धरलं, मेरवी गावामध्ये तुम्हाला 2500 झाडं मिळालेली आहेत, तर तिथला प्रकल्प एखादा तुम्ही करणार आहात, तर त्याचं मला एक व्यवस्थित जरा उदाहरण दिलं तर बरं. म्हणजे गावातल्या लोकांना नोकऱ्या किती मिळणार आहेत? गावातल्या इथं मुळात प्रत्येक गावामध्ये 3 ते 4 कोको कमांडो आपण नियुक्त करणार आहोत. त्यांचं प्रशिक्षण आपण कोकोनट डेव्हलपमेंट बोर्ड, ॲग्रिकल्चर मिनिस्ट्री यांच्या अंतर्गत देणार आहोत. तेही डॉक्टर बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र भाटे येथे आपण हे प्रशिक्षण देणार आहोत. म्हणजे गव्हर्नमेंट थ्रू प्रशिक्षण देऊन त्यांना आपण कोको कमांडो म्हणून आपल्याकडे नियुक्त करणार आहोत. किमान 50 गावांमध्ये किमान 3 ते 4 हे कोको कमांडो असतील. म्हणजे साधारण बघायला तर एक 200च्या घरात आपण कोको कमांडो नियुक्त करणार आहोत. अरे 200 लोकांना रोजगार इथे मिळणार? रोजगार मिळणार आहेत आणि हे 200 कोको कमांडो नियुक्त करून रेग्युलर काम करण्याची रत्नागिरी तालुका हा सुद्धा या कामात सुद्धा पहिलाच असणारे संपूर्ण महाराष्ट्र. म्हणजे आपल्या तालुक्याची वाहवा करण्यासाठी सुद्धा आपल्याकडे अनेक मुद्दे आपण निर्माण करतो. सर, मला आता एक सांगा, तुम्ही म्हणताय 50 गावं 50 प्रकल्प, मग ते गावं तुमची शॉर्टलिस्ट झाली का? त्या गावामध्ये तुम्ही अप्रोच झालात का? किंवा तुमच्याकडे आता स्कोप आहे की बाबा मी येतो, मला एक प्रोजेक्ट द्या, असं आहे काय नक्की? पण कोको कमांडरचं पण तुम्ही म्हणाले 15-20 हजार रुपये, म्हणजे एक नोकरी आहे, गावातल्या शिक्षणाची अट नसलेली, मग त्यासाठी काय आहे तुमचं? प्रकल्प हा उभा करायचा तो आपल्याला एक प्रोफेशनल लेवलला उभी करायची आणि आपल्याला लॉंग टर्म साठी करायचे. तर हा प्रकल्प प्रत्येक गावातला जो भूतपूर्व तरुण आहे त्यांना मी खरोखर आवाहन करेन की या प्रकल्पासाठी तुम्ही समोरून या. हा प्रकल्पासाठी आम्ही पूर्णपणे गाईडलाईन देऊ. कृषी विभागाअंतर्गत जर अनुदान मिळत असेल तर त्याचाही प्रयत्न करून देऊ. पण त्या तरुणांनी स्वतःहून आमच्याकडे यायचं की त्या तरुणाच्या माध्यमातून आपण त्या गावात प्रकल्प उभे करणार आहोत. आणि या प्रकल्पाचं महत्वाचा त्यांना विषय असा आहे की रॉ मटेरियल कंपनी मार्फत सप्लाय केला जाईल आणि तयार मालाची उचल सुद्धा कंपनी मार्फत केली जाईल. त्याच्यामुळे त्यांना कच्च्या मालासाठी कुठे जायची गरज नाहीये आणि तयार मालाची विकण्यासाठी कुठे जायची गरज नाहीये. पण गुंतवणूक वगैरे काय लागेल त्याला? प्रकल्प उभा करण्यासाठी त्यांना गुंतवणूक स्वतःची करावी लागेल. जे प्रोजेक्ट जे आहेत ते जिल्हा उद्योग केंद्रामार्फत उभे करता येऊ शकतात, जेणेकरून त्यांना अनुदान मिळू शकतं आणि हा खर्च त्यांनी त्यांचाच करायचा आहे आणि प्रकल्प त्यांचा 100% असणार आहे. आपण त्यांना वेंडर म्हणून आपण आपल्या कंपनीमध्ये त्यांना रजिस्टर करणार. पण मग साधारणपणे त्याची मिनिमम फायनान्शियल कॅपॅसिटी किती पाहिजे? तर साधारण तो छोट्यातला छोटा प्रकल्प हा 15 लाखापासून सुरू आहे, जो 40 लाखापर्यंत आहे. ज्याची तयारी असेल त्याचं प्रत्येकाचा इंटरव्ह्यू घेण्यात जाईल, प्रत्येकाची तयारी बघण्यात येईल, त्याच्या जागेचं कुठे प्रकल्प करणार त्याचं इन्स्पेक्शन केलं जाईल, त्याच्यानंतर त्याला प्रकल्प द्यायचा की नाही ह्याचाही निर्णय घेतला जाईल. कोणाला भावनिक होऊन प्रकल्प दिले जाणार नाही, कारण की हा जो प्रकल्प उभा राहील हा पुढच्या काय किमान 20 ते 25 वर्षाचा तरी लाईफ असणार आहे. पण मग हा प्रकल्प करण्यासाठी तुमची साधारणपणे रेंज किती आहे? फक्त रत्नागिरी तालुका आहे की चिपळूण किंवा गुहागर किंवा दापोली अशी किनारपट्टीला जिथे नारळाची झाडं आहेत तिथे पण आपण करू शकतो? हा प्रकल्प सध्या आपण रत्नागिरी तालुक्यात करत आहोत, कारण आपला हा पहिला प्रकल्प आहे
आणि हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर आपण एक मार्गीनंतर प्रत्येक तालुक्यांमध्ये सुद्धा सेम या पद्धतीने उभे करणार आहोत. म्हणजे 50 प्रकल्प असतील त्याच्यापेक्षा वेगळे काही प्रकल्प उभे करू शकतात आणि सगळे प्रकल्प एकमेकांना सपोर्टेड असणार आहेत. ह्या पद्धतीने आपण वर्किंग करतोय. ओके, म्हणजे भविष्यामध्ये हा विषय बघायला सुद्धा देशोविदेशातनं लोक येतील. हो, कारण ह्याला पर्यटनाला पण आपण जोड देतो आहोत. कारण 50 प्रकल्प आपल्या गावात उभे राहणार आहेत. म्हणजे 50 वेगळे प्रोडक्ट बनवून बघण्यासाठी सुद्धा पर्यटक इथे येऊ शकतात, जेणेकरून इंटरनॅशनल मार्केट किंवा बाहेरचं मार्केट सुद्धा आपण अप्रोच करू शकतो. ते मागासपासून मी बघतोय हे इथे तुम्ही काय काय वेगवेगळ्या वस्तू आणलेल्या आहेत. हे काय म्हणजे मला जरा नीट समजावून सांगाल काय? आता जे समोर जे प्रोडक्ट्स आपण बघतो आहोत, आता अनेक जण सोडणं, नारळ सोडल्यानंतर सोडणं जळावसाठी वापरलं जातं, म्हणजे गरम पाणी करायला किंवा काही गोष्टी करायला. पण त्याच सोडण्यांचं आपण वेगळे प्रोडक्ट्स करू शकतो. जशी ही कुंडी आहे, हे कॉयरपासून बनवलेली कुंडी आहे. असेच अनेक कप आहेत, हे आपण चोथ्यापासून बनवू शकतो, म्हणजे पावडरपासून तयार करून सुद्धा करू शकतो. हे चहाचे कप्स आपण रत्नागिरीमध्ये सर्वात प्रथम बनवणार आहोत, जे आपण यूज अँड थ्रो असेल, जे कागदी कपाला रिप्लेसमेंट आहे. आता मध्यंतरी काही यूट्यूब चॅनेलवर सुद्धा आणि फेसबुकवर स्ट्रॉसाठी व्हिडिओज व्हायरल होतात. हे स्ट्रॉ सुद्धा आहेत. आता प्लास्टिकचे किंवा कागदी कपाचे कागदी स्ट्रॉ सुद्धा आहेत, ते सुद्धा घातक होत चाललेले आहेत. तर त्यांना हे पर्याय म्हणून आपण इथे अनोखे प्रोजेक्ट आपण इथे उभे करू शकतो. प्रत्येक गावात प्रोजेक्ट उभा राहील. हे डिशेस आहेत, हे डिशेस आहेत, त्याच्यामध्ये ह्यासारखे ड्रोन आपण बनवू शकतो. करवंटीची पावडर करून ह्या सगळ्या गोष्टी आपण करता येऊ शकतात. त्यासाठी आपले प्रोजेक्ट्स आहेत. हे फूड कंटेनर आहे. आता प्लास्टिकचे कंटेनर येतात, त्याच्यावर हे फूड कंटेनर सुद्धा आपण वापरू शकतो. चमचे बनवता येऊ शकतात आपल्या नारळाच्या बाकीच्या वेस्टेज पासून. हे असे अनेक प्रोडक्ट जे आपल्याला निसर्गाला पूरक असणारे आणि उद्योजकतेला वाव देणारे, हा एक विषय आहे. करवंटी सुद्धा आपण जाळतो. करवंटी जाळण्यापासून म्हणजे आपल्याला बाकी काही मिळत नाही, पण त्याला जर वेगळं वळण दिलं, हे इयरिंग्स आहेत, त्या इयरिंग्सला सुद्धा मार्केटमध्ये खूप मोठी मागणी आहे. म्हणजे याच्याने सुद्धा रोजगार निर्मिती करण्याचं आपलं आता प्रयोजन सुरू झालेलं आहे. प्रत्येक भागाचा वापर, म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे कल्पवृक्ष ज्या पद्धतीने आपण नारळाला म्हणतो, तसंच शेंडा म्हटलं झावळीचं म्हटलं तर पातींपासून स्ट्रॉ झाल्या. हीर काढल्यानंतर आपण त्याचे झाडू बनवू शकतो. झाडूचे आपण वेगळ्या पद्धतीने डिझाईन्स आपण मार्केटमध्ये आणू शकतो. त्याच्यानंतर नारळ आहे, तर नारळाचं मी आता सोडण्याचं तुम्हाला कुंडी दाखवली. त्याच्या पावडर निघतं, त्याला कोकोपीट म्हटलं जातं. त्यात नर्सरीमध्ये त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो, ते आपण त्यांना त्या ठिकाणी देऊ शकतो. खोबरं आहे, खोबऱ्याचे वेगळे प्रोडक्ट्स बनवता येऊ शकतात. मार्केटमध्ये व्हर्जिन कोकोनट ऑइल नावाचं एक तेल आहे, ज्याला मदर्स ऑफ ऑल ऑइल, हे सगळ्या तेलांची जननी म्हणजेच नारळाचं तेल, हे असं संबोधलं जातं. तर अशा ह्या तेलाचंही आपण प्रोडक्शन इथे करणार आहोत. आणि याच्यापासून सगळे प्रोडक्ट्सला जे वेस्टेज जाईल ते दुसऱ्या प्रोडक्टचं रॉ मटेरियल असेल, अशा पद्धतीने आपण ह्याचं चॅनलाइज करतो आहोत. आणि हे अनोखा प्रोजेक्ट जो आता गेल्या 70 वर्षात उभा राहिला नाहीये, तो आपण कृषी विभाग, विद्यापीठ यांच्या सहकार्याने आपण हे समोर आणणार आहोत. तर मंडळी, हे होते आमचे तुषार आगरे साहेब. वर्षातनं एकदा आंब्याचे पैसे मिळतात, वर्षातून एकदा काजूचे पैसे मिळतात, पण वर्षाचे 12 महिने नारळ झाड आपल्याला उत्पन्न देईल. आणि नारळाचं उत्पन्न हे आंबा काजूला मागे टाकून पुढे जाईल, हा आत्मविश्वास आगरे साहेबांकडे आहे. स्वराज्यच्या माध्यमामधून कोकणामधला जो नारळ आहे, जो कल्पवृक्ष आहे, त्याच्या माध्यमातून कोकणचं अर्थचित्र बदलण्याची शक्ती तुमच्या ह्या प्रकल्पामध्ये असं आता मला वाटायला लागलंय. कारण कोको कमांडो हा झाला रोजगाराचा. त्याच्यानंतर ज्याला काही करायचं नाहीये, ज्याला फक्त आपल्या दारामध्ये झाडं आहेत त्याच्यापासून उत्पन्न घ्यायचंय, त्याच्यासाठी तुमची ही संकल्पना अतिशय योग्य आहे. आणि एकंदरीत पर्यटन असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सुद्धा नक्कीच कोकणाची घडी ही आपल्याला चांगल्या पद्धतीने बसलेली दिसेल. आणि आपलं अर्थकारण सुधारायचं असेल तर मला वाटतं स्वराज्य ॲग्रो आणि अलाइड सर्व्हिसेस याच्या माध्यमातून जे प्रकल्प उभे राहतील, आपण हा प्रकल्प आपल्या गावामध्ये घ्यावा. आणि आपणही आपल्याकडची जेवढी नारळाची झाडं आहेत ती कोकोनट पार्टनरमध्ये देऊन फुकट नारळ पाडणे, नारळ विक्री, नारळाचं व्यवस्थापन ह्याचा सगळ्याचा लाभ घ्यावा, असं मीही तुम्हाला आग्रहाने सांगेन. मला तुमचं खरोखर कौतुक करावं असं वाटतंय.
कारण तुमचा मूळ तुम्ही पिंड जो इंजिनिअरिंगचा होता तो सोडून या वेगळ्या ह्याच्यामध्ये पडून संपूर्ण कोकणाचं चित्र बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. आज आपण इथे आलात, खरोखर मनापासून धन्यवाद. कारण या बऱ्याचशा न उलगडलेल्या आमच्या दारातल्या कल्पवृक्षाबद्दलच्या गोष्टी या तुमच्यामुळे आमच्यापर्यंत पोहोचल्या. धन्यवाद. परत आपण भेटूयाच आणि एका प्रकल्पाला भेट देऊया. नक्की. थँक्यू.